मुंबईत आता एक महत्त्वाची बातमी। अभिनेते सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयामधून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। काल अज्ञाताकडून झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झालेले होते। आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची 20 पथकं ही रवाना झाली। आरोपी अजूनही फरार असून पोलीस हल्लेखोराचा तपास करत आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं 1 कोटी रुपयांची मागणी केलेली होती। आरोपीला सैफ अली खानच्या घरी काय हवंय हे विचारलं असता आरोपीनं पैशांची मागणी केली। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी। सैफ अली खान हल्ला प्रकरणी तपास सुरूच आहे। आरोपीला इमारतीची संपूर्ण माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। इमारतीच्या छतावर काम करणाऱ्या दोघांची सुद्धा सध्या चौकशी केली जाते। फ्लोरिंगचं काम करणाऱ्या दोघांची ही चौकशी सुरू आहे असं पोलिसांच्या तपासातनं समजतंय। प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देणारच आहेत। मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय एक महत्त्वाची अपडेट। सैफ अली खान हल्ला प्रकरणी सध्या तपास सुरू आहे।